नमस्कार. प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदात जावो. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण आत्मविश्वास हेच यशस्वी जीवनाचे रहस्य याबद्दल बोलणार आहोत. तर यश मिळवण्यासाठी सुरुवात करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. यश मिळवण्यासाठी सुरुवात करणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. अपयश हा शेवट नसतो. जरी प्रथम सुरुवातीला तुम्हाला अपयश आले तर अपयश हा शेवट नसून तिथे थांबायचं नाही. तो यशाकडे नेणारा मार्ग असतो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात अमर्याद शक्ती आहे. जी शक्ती ब्रह्मांडात आहे तीच शक्ती तुमच्यामध्ये आहे. फक्त ती शक्ती जागृत करण्याची गरज आहे. स्वप्न मोठे ठेवा, मेहनत त्याहून जास्त करा. आज केलेली मेहनत हे उद्याचे यश घडविते. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी प्रयत्नांनी शक्य होतात. पूर्वी आपल्याकडे म्हण आहे, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. याचा अर्थ काय? तर भरपूर प्रयत्न केल्यानंतर यश 100% यश हे मिळतंच मिळतं. प्रत्येक दिवस ही नवीन संधी आहे. वेळ वाया घालवू नका, कारण गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर ध्येय अजिबात दूर नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. अपयशाला कधीच घाबरू नका. आपला सुविचार आहे की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. त्यासाठी सतत प्रयत्नवादी राहा. यश मिळवण्यासाठी हवे ते स्ट्रगल, हवे तेवढे कष्ट करा, हवे तेवढे प्रयत्न करा. तुम्हाला 100% यश मिळेल. अपयशाला कधीही घाबरू नका. जीवनात हार मानू नका, कारण मोठ्या यशाची सुरुवात अनेकदा कठीण संघर्षातून होते. संघर्षाला कधीही भिवू नका. संघर्षामधूनच यश जन्म घेते. आजपर्यंत जे यशस्वी लोक आहेत, तुम्ही आजूबाजूला बघा, जे यशस्वी लोक आहेत त्यांनी अनेक संघर्षामधून आपला प्रवास केलेला आहे. संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. संघर्षाला कधीही घाबरू नका, आणि संघर्षामधूनच यश जन्म घेते. आणि त्यासाठी आपला आत्मविश्वास, आपली प्रयत्नांची पराकाष्ठा जरुरी आहे. आपला आत्मविश्वास कधीही ढळू द्यायचा नाही, आणि प्रयत्न करत राहायचे. आणि प्रयत्नांती परमेश्वर असं जे म्हणतात, त्यानुसार यश हे 100% मिळतंच. गोष्ट कुठलीही असू दे, परीक्षा कुठलीही असू दे, तुमचं ते ध्येय आहे, ते ध्येय 100% आत्मविश्वासाने प्रयत्न करीत राहिला तर तुमचं ध्येय नक्की पूर्ण होतं. तुम्हाला नक्की यश येतं. श्री स्वामी समर्थ.